नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. भगवंतांचे उत्तर. व्यक्तोपासक परमात्म प्राप्ती कशी करून घेतात. भाग 4. श्लोक आहे 4. अव्यक्तोपासक ज्या परब्रह्म वस्तूच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, ती परब्रह्म वस्तू कशी आहे याचे वर्णन भगवंतांनी व ज्ञानदेवांनी केले. आता भगवंत ती वस्तू अव्यक्तोपासक कशी प्राप्त करून घेतात ते सांगत आहेत. श्लोक 4. संयम्येद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. अशा ब्रह्माची इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे हित त्यामध्ये रत असणारे असे लोक उपासना करतात, ते देखील माझ्याप्रतच येतात. भगवंत अव्यक्तोपासक अव्यक्ताची उपासना करून परमात्मा प्राप्ती कशी करून घेतात ते सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी आधी ज्याची उपासना करायची ते अव्यक्त कसं आहे ते स्पष्ट केले आणि नंतरच्या श्लोकात अव्यक्तोपासकांना त्यासाठी काय करावं लागतं तेही सांगितले आहे. अव्यक्ताची उपासना करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. इंद्रिय संयम, सर्वत्र समबुद्धी आणि सर्व भूत मात्रांचं हित करण्यात तत्परता. पहिली गोष्ट आहे इंद्रिय संयम. या 3 गोष्टीतील इंद्रिय संयम ही सर्वच साधकांना समान असणारी गोष्ट आहे. सगुणाची उपासना करायची असेल तर सर्व इंद्रियांना त्या उपासनेला लावले पाहिजे. अर्थातच विषयांपासून परांगमुख झाल्याशिवाय सगुण उपासना सुद्धा करता येणार नाही. अव्यक्ताची उपासना करताना मनाची स्थिरता आवश्यक आहे. मनाला समाधी अवस्थेत स्थिर करायचं आहे. त्यासाठी मन निर्विकल्प झाले पाहिजे. मन निर्विकल्प होण्यासाठी ते विषयांपासून आवरून धरले पाहिजे. विषय व इंद्रिये यांचा संयोग झाला की मनामध्ये विकार उत्पन्न होतात. मन विषयाभिमुख होऊन बहिर्मुख बनते. मन बहिर्मुख झाले की अस्थिर होते. म्हणून मन अंतर्मुख करायचं असेल तर पहिली पायरी इंद्रिय संयमनाची आहे. इंद्रिय संयमन करून मन स्थिर करण्याचा अभ्यास साधकाला करावा लागतो. म्हणजे मग ध्यानात प्रतिबंध निर्माण होणार नाही. दुसरी गोष्ट आहे सर्वत्र समबुद्ध. याचे 2 अर्थ संभवतात. सर्व प्राणी मात्रात तेच एक चेतन परमात्म तत्व भरून राहिले आहे हे जाणणे. बाह्य रूपे वेगवेगळी असली तरी सर्वत्र एकच परमात्मा विद्यमान आहे हे जाणणे म्हणजे समबुद्धी. दुसरा अर्थ सांगताना शंकराचार्य म्हणतात, समातुल्य बुद्धी येशाम इष्टानिष्ट प्राप्त होते. इष्ट किंवा अनिष्ट अशी कोणतीही गोष्ट प्राप्त झाली तरी ज्यांची बुद्धी समान असते असे ते समबुद्धी, असा हा दुसरा अर्थ होतो. आपत्ती आली म्हणून ते डळमळून जात नाहीत. सुख प्राप्त झाले म्हणून ते गर्वाने फुलून जात नाहीत. सर्व प्रसंगांमध्ये ते आपल्या मनाचा समतोल राखतात. सुखदायक प्रसंगाने हुरळून न जाणे, दुःखदायक प्रसंगामध्ये आपला तोल ढळू न देणे म्हणजे समबुद्धीने वागणं. भगवंतांनी ही गोष्ट दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह किंवा यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुणापि विचाल्यते या श्लोकातही सांगितलेली होती. समबुद्धी मनुष्याला चित्ताचे अलिप्तत्व साधलेलं असतं. तिसरी गोष्ट आहे सर्व भूत हिते रताः. सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणामध्ये रत असणे ही एक महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे. जे केवळ निर्गुण निराकार ब्रह्माचं चिंतन करतात त्यांना सर्व जग हा एक आभास आहे, माया आहे हे कळून येतं. प्रतीतीस येणारे जग जर मिथ्याच असेल तर सर्व प्राणी मात्रांविषयी त्यांची समबुद्धी होणार कशी आणि त्यातील प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी ते झटणार तरी कसे. तेव्हा अव्यक्त परब्रह्माची उपासना करायची म्हणजे जगाकडे पाठ फिरवायची नाही तर सर्व प्राणी मात्रांचे कल्याण होईल असं पाहायचं. पण भक्तानं सर्व भूत हिते रताः असं असलं पाहिजे. तेव्हा अव्यक्त परब्रह्माची उपासना करायची म्हणजे जगाकडे पाठ फिरवायची नाही तर सर्व प्राणी मात्रांचे कल्याण होईल असं पाहायचं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं तुकारामांनी म्हटलेलंच आहे. अशा प्रकारे जे साधक या 3 गुणांनी युक्त असतात ते प्राप्नुवन्ति मामेव असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. ते परमात्मा प्राप्ती करून घेतात. अर्जुनानं सतत युक्त राहून जे भक्त भगवंताची उपासना करतात व जे अव्यक्ताची उपासना करतात त्यातील योग तत्वतः कुणाला कळला असं विचारलं होतं.
भगवंतांनी दोन्ही प्रकारचे भक्त परमात्मा प्राप्ती करून घेतात असं सांगितलं, पण सतत युक्त होऊन असणारे युक्त तम आहेत असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अव्यक्तोपासक युक्ततम का नाहीत हे त्यांनी पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. उद्या आपण या श्लोकावरील आधी ज्ञानदेवांची टीका पाहूया.